नमस्कार मित्रांनो मी नितीन रामटेके. निमो चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. शेतकऱ्यांना अतिशय आनंदाची अशी बातमी आहे, ती म्हणजे जो पीक विमा मागच्या वर्षी भरलेले आहेत लोक, त्यांचा पीक विमा मंजूर झालेला आहे. लक्षात घ्या, पीक विमा मोस्टली लोकांचा मंजूर झालेला आहे आणि काही लोकांचे रिजेक्ट सुद्धा झालेले आहे. आता तुमचे नावं चेक करून घ्या मित्रांनो. माझ्याकडे जी लिस्ट आहे ती तुम्हाला दाखवतो. तुम्हाला कुठेही मिळणार, माझ्याकडे मिळेल. ती लिस्ट कशी बघायचं, प्ले स्टोर जा. प्रत्येकाकडे मोबाईल आहे. प्ले स्टोरवर गेल्यानंतर तुम्ही इथे निमो असं फक्त सर्च करा. निमो लिहा, NIMO, आणि त्याला सर्च मारा. सर्च मारल्यानंतर तुम्हाला खाली खाली जा. खाली खाली गेल्यानंतर मोर रिझल्टमध्ये सुद्धा चेक करू शकता. हा जो तुम्हाला सिम्बॉल दिसेल, लक्षात घ्या, हा जो सिम्बॉल आहे याला तुम्ही इन्स्टॉल करा. इथं इन्स्टॉल करा. इन्स्टॉल केल्यानंतर तुम्हाला लक्षात घ्या, इथं ओपन करा. ओपन केल्यानंतर तुम्हाला साइनअपचं खाली बटन दिसेल, ते साइनअप करा. साइनअपमध्ये नाव, जीमेल ID, मोबाईल नंबर आणि डिस्ट्रिक्ट हे टाका. साइनअप झाल्यानंतर ॲक्सेप्ट करा. ॲक्सेप्ट केल्यानंतर असा तुम्हाला डिस्प्ले येईल. इथं तुम्ही भरपूर अशी योजनांची माहिती घेऊ शकता. जसं मुख्यमंत्री बहीण लाडीचा फॉर्म पाहिजे, लेटेस्टवाला फॉर्म, लक्षात घ्या, हा तुम्हाला मिळेल. इंडिया पोस्ट बँकेची सध्या 5 तारीख शेवटची तारीख आहे, ते सुद्धा 10वीचे मुलं भरू शकतात ज्यांना पर्सेंटेज जास्त आहे. महाज्योतीचं सुद्धा चालू आहे, 10 तारीख लास्ट आहे. पीक विम्याची बघा, पीक विमा अप्रुव्हल लिस्ट, लक्षात घ्या. इथं तुम्ही समोर जर असं गेलं तर इथं पीक विमा अप्रुव्हल लिस्ट दिसेल. ही जी लिस्ट आहे याला थोडंसं मोठं करा. असं मोठं करा. मोठं केल्यानंतर तुमच्या गावाचे नाव, सर्वे नंबर, इकडे तुम्हाला नाव आणि रक्कमसुद्धा दिसेल. बघा, रक्कम आहे, किती रक्कम आहे ते, लँड रेकॉर्ड, त्याच्यानंतर MC क्लेम जो केलं ते, यील्ड क्लेम. याच्यामध्ये तुम्हाला क्लेम दिसत आहेत, म्हणजे किती केलेला, किती पैसे आलेले आहेत, लक्षात घ्या. बघा, पूर्ण लिस्ट आहे तुमच्याकडे. तर तुमचं इथं नाव चेक करून घ्या. गावाचं नाव बघा. त्याच्यानंतर तुम्ही खाली खाली गेलं का तुम्हाला भरपूर असे पेजेस आहेत. आणि ही जी लिस्ट आहे ही चंद्रपूर डिस्ट्रिक्टमधील गोंडपूर तालुक्यांची आहे. त्याच्यामुळे प्रत्येक जणांनी आपलं नाव चेक करा, जेणेकरून तुमचे नुकसान होणार नाही आणि प्रत्येकांना पैसे मिळेल, याचा लाभ मिळेल पीक विमा. कारण तुम्ही पीक विमा भरला, ₹1चा पीक विमा निघतो. यावर्षीसुद्धा तुम्ही पीक विमा भरून घ्या. आवश्यकते तुमचं नाव येईल पुन्हा. आणि ही लिस्ट पूर्ण तुम्ही वर असं करून तुम्ही पाहू शकता. याच्यानंतर रिजेक्ट लिस्ट जी आहे याला असं साईडला सरकवा. लाडका भाऊचं तुम्ही सुद्धा बघू शकता कसं काय आहे ते आणि कसं भरायचं, डिटेल माहिती. वैश्रू योजना आहे, याचं सुद्धा. मुलींना मोफत शिक्षण, वैश्रू योजनेचं GR, त्याच्यानंतर जो ॲटो मिळणारा महिलांना त्याचा GR, RTची लिस्ट जी आता लागलेली आहे त्याची सुद्धा बघू शकता. होमगार्डचे आता फॉर्म निघाले, होमगार्डचे फॉर्म भरू शकता. फक्त ₹50 आम्ही भरून देतो. त्याच्यानंतर बांधकामचं हमीपत्र पाहिजे असेल तर हमीपत्र. पीक विमा रिजेक्टेड लिस्ट साईडला सरकवल्यानंतर तुम्हाला अप्लाय नाववर क्लिक करा. ही तुम्हाला पूर्ण रिजेक्ट लिस्ट दिसेल. याला असं थोडं मोठं करून घ्या. इथं तुम्हाला ॲप्लिकेशन नंबर आहे, सर्वे नंबर आहे, युनिक ID आहे, स्कीम आहे कोणती, डिस्ट्रिक्ट, तालुका आणि गावाचं नाव आणि त्यांचे नाव, असं तुम्हाला पेजेस दिसतील. इथे सुद्धा तुमचं नाव बघून घ्या, रिजेक्ट झालं आहे की काय. आणि लक्षात घ्या मित्रांनो, ज्यांनी कोणी यावर्षी पीक विमा भरत आहेत तर त्यांना 1-2 महिन्यांनी पुन्हा ज्या सेतू केंद्रामध्ये भराल त्यांना विचारा की तुमचा रिजेक्ट तर झाला नाही फॉर्म. कारण कधी कधी वापस येतो, रिव्हर्टमध्ये येतात फॉर्म. आम्ही तर स्वतःहून फोन करून सांगतो शेतकऱ्यांना की तुमचं फॉर्म वापस आला आहे, संमतीपत्र जोडलं नाही किंवा एखादं कागदपत्र राहून गेलं आहे, तर आम्ही त्यांना फोन करून सांगतो. तर अशा पद्धतीचं जर तुमचं काही राहिलं असेल तर त्यांना विचारून घ्या. जर वापस आलं तर तुम्हाला ती माहिती पडेल, म्हणजे रिजेक्टमध्ये जाणार नाही. हीच आहे रिजेक्ट लिस्ट. मित्रांनो लक्षात घ्या, रिजेक्ट लिस्ट नंतर आत्ताच तुम्हाला पीक विमा आता चालू आहे, तुम्ही आमच्याकडून भरू शकता, महाराष्ट्रात कुठली असले तरी. अन्नपूर्णा योजना आत्ता आजच GR निघालेला आहे. हा मोस्टली लोकांकडे GR नसेल. हा GR सुद्धा तुम्ही पूर्ण वाचून घ्या. ही जी अन्नपूर्णा योजना आहे ती कुटुंबातील वर्षातून 3दा फ्रीमध्ये सिलेंडर भरता येणार आहे. आणि हे कशा पद्धतीचं आहे ते पूर्ण तुम्ही GR वाचून घ्या. कोणते महिला जे आहेत ते पात्र आहेत. फक्त जे उज्ज्वला योजना आहेत, लक्षात घ्या, जे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना आहे ती उज्ज्वला योजना जे घेतले आहेत गॅस लाभार्थ्यांना, त्यांना सुद्धा मिळणार आहेत. तसेच तुम्हाला टिक मार्क करून दाखवतो.
प्रधानमंत्री उज्ज्वला योजना लाभार्थ्यांना भेटणार आहे. त्यासोबतच जे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना सुद्धा 3 गॅस सिलेंडर मिळणार. आता कुणाला मिळणार आहे? जे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना पात्र होतील, ज्यांचं अप्रुव्हल होईल, त्यांना ही योजना घेऊ शकते. त्याच्यासोबतच जे उज्ज्वला योजना आहे, त्याच्या थ्रू जे गॅस घेतले आहे त्यांना सुद्धा ही योजना मिळणार आहे. पूर्ण वाचून घ्या, कोण पात्र आहेत, कसे पैसे भेटणार आहे, किती भेटणार आहे, पूर्ण तुम्हाला ही GR इथे दिसेल. खाली खाली तुम्ही गेले तर पूर्ण माहिती. कधीही एखादी योजना आली तर पूर्ण वाचत चला, कारण त्याचा फायदा होईल. त्याच्यानंतर तुम्ही जे फॉर्म पाहिजे असेल अंगणवाडी सेविकाकडे द्यायचा, तो PDF फॉर्म सुद्धा लेटेस्टवाला आहे हा फॉर्म. इथून तुम्ही डाउनलोड करू शकता. डाउनलोडचा जो ऑप्शन आहे तुम्हाला इथे वर दिसेल, तर तुम्ही डाउनलोड सुद्धा करू शकता. बघा मित्रांनो, आणि तुम्हाला कोणतीही ऑनलाईनचे काम करायचे असतील तर इथे तुम्ही अनेक स्कीम आहेत. तुम्ही आमच्याकडून घरूनच फॉर्म भरू शकता. कुठेही जाण्याची गरज नाही, सेतू केंद्रात किंवा कुठे जाण्याची गरज नाही. तुम्ही आमच्याकडून, तुम्हाला इथे योजनेची PDF फॉर्म पाहिजे ते भेटते. असे भरपूर इथं माहिती आहे. तर तुम्ही आपल्या लिस्टमध्ये नाव चेक करून घ्या पूर्ण शेतकऱ्यांनी. अजून एक सांगायची गोष्ट राहिली मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांचं नाव नसेल रिजेक्टमध्ये आणि अप्रुव्हलमध्ये, असे जे शेतकरी राहिलेले आहेत परंतु त्यांनी पीक विमा भरलेले आहे, तर ते पीक विमा भरलेले स्लिप, आधार कार्ड, तुमचं बँक पासबुक हे घेऊन तुम्ही कृषी ऑफिसमध्ये तुम्ही नेऊन द्या. तुमचं पात्र लिस्टमध्ये येऊन जातील. तर लवकरात लवकर तुमचं लिस्टमध्ये नाव बघा, आणि जर तुमचं लिस्टमध्ये नाव नसेल तर कृषी सहाय्यकाशी तुम्ही संपर्क साधा. धन्यवाद मित्रांनो.